मुलाखत घेणार आहोत। आपले नाव व आपण कोठून आलात? माझे पूर्ण नाव राजश्री शिवराज भारती। मी मूळची लातूरची आहे, पण लग्न झाल्यानंतर मी अंबाजोगाईला आले। तर आता मी 17 वर्षांपासून अंबाजोगाईमध्येच राहते। आपल्याला शिक्षक होण्याची प्रेरणा कशी मिळाली? खरं तर मला शिक्षक व्हायचंच नव्हतं। मला मेडिकल फील्डमध्ये म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये जायचं होतं। पण माझी आत्या मला लहानपणापासून म्हणायची की राजश्री, मला असं वाटतं की तू शिक्षक व्हावंस, शिक्षकाला कसं मान असतो तसा तुला मिळावा असं मला वाटतं, असं माझी आत्या मला नेहमी सांगायची। आणि जेव्हा माझी 12वी झाली त्याच्यानंतर माझा बी फार्मसीला नंबर लागला होता, BAMS ला लागला होता। पण माझी आत्या आणि माझे वडील या दोघांनी जास्त फोर्स करून मला या शिक्षक क्षेत्रामध्ये यायला सांगितलं। आणि त्यांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला मला आवडत नव्हतं, पण त्यांच्या म्हणण्यानुसार मी या क्षेत्रात आले। पण या क्षेत्रात आल्यानंतर माझ्यामध्ये जे काही गुण आहेत ते दाखवण्याची संधी मला या क्षेत्रामुळे मिळाली। आणि माझी प्रेरणास्थान म्हणलं तर मग माझी आत्या आणि माझे वडील हे दोघं आहेत। शाळेत शिकवताना आपल्याला सर्वात आवडणारा विषय कोणता? मला तसे तर सर्वच विषय आवडतात, मराठी, गणित, इंग्रजी, परिसर। पण शिकवत असताना जास्त आवडणारा विषय म्हटलं तर मराठी, कारण मराठी या विषयामध्ये इतर सर्व विषयांची सांगड घालता येते। म्हणजे मराठी शिकवताना तुम्हाला खेळाविषयी सांगता येतं, किंवा मराठी शिकवत असताना तुम्हाला गणितामधले काही उदाहरणं देता येतात, परिसरामधलं तर खूप काही सांगता येतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला गाणी म्हणायला, कविता म्हणायला खूप आवडतं। त्याच्यामुळे मराठी विषयामध्ये असणाऱ्या कविता, पद्य, गद्य हे सगळं शिकवायला मला खूप आवडतं आणि म्हणून माझा आवडता विषय आहे मराठी। विद्यार्थ्यांना शिकवताना सर्वात आनंदी क्षण कोणता वाटतो? विद्यार्थ्यांना शिकवत असताना वेगवेगळ्या उदाहरणाने शिकवणे। विद्यार्थ्यांना आत्ताच मी सांगितलं की मला कविता शिकवायला खूप आवडतात आणि कविता हावभावयुक्त शिकवल्यानंतर त्या जास्त लक्षात राहतात। म्हणून कविता शिकवत असताना किंवा मी समजावत असताना मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद दिसतो तो आनंद खूप महत्त्वाचा आहे। आणि आपण शिकवलेलं समजलेलं आहे किंवा नाही हे जेव्हा मुलांच्या चेहऱ्यावरून लक्षात येतं तेव्हा खरोखर मनाला समाधान वाटते की नाही, खरंच आपण जे शिकवतोय ते मुलांना खरंच खूप आवडलेलं आहे। आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद हा माझ्यासाठी सर्वात आवडणारा क्षण आहे। मुलांकडून कधी काही नवीन शिकायला मिळाले का? हो, मी प्राथमिक शिक्षिका असून 1ली ते 4थीच्या मुलांना शिकवते। आणि खरं तर सध्याची ही जी पिढी आहे, तुमची सगळ्या मुलांची पिढी ही खूप हुशार आहे। आमच्या लहानपणी तुम्हाला सध्या जेवढं कळतं तेवढंही कळत नव्हतं, पण तुम्ही मुलं मोबाईलमधून तर सगळ्या प्रसार माध्यमांमधून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळतं आणि तुमच्याकडून सुद्धा आम्हाला खूप काही शिकायला मिळतं। त्याच्यामुळे आदर्श म्हटलं तर आत्या आहे असं तर मी सांगितलंच, पण माझी सगळी छोटी मुलं सुद्धा खूप आदर्श वाटतात मला, कारण त्यांच्याकडून खूप नवीन गोष्टी मला शिकायला मिळालेल्या आहेत। विद्यार्थ्यांनी चांगलं शिकण्यासाठी सर्वात महत्त्वाची सवय कोणती? विद्यार्थ्यांनी चांगलं शिकण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्या आई वडिलांचं, आपल्या गुरुजनांचं ऐकलं पाहिजे। म्हणजे तुम्ही आताच मी म्हटलं की तुम्ही सगळेजण खूप हुशार आहात, पण तरी सुद्धा तुमच्या हुशारीला किंवा तुमच्या बुद्धिमत्तेला एक चांगली दिशा मिळावी म्हणून सगळी ही मोठी माणसं, आपले आई वडील, गुरुजन, शिक्षक सगळेजण तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी सांगत असतात आणि तुम्ही सर्वांनी ते ऐकलं पाहिजे। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। अभ्यासाबरोबर खेळ किंवा कला यांचे महत्त्व काय आहे? अभ्यासाबरोबरच खेळही महत्त्वाचा आहे। आपल्यामध्ये असलेले कलागुण सुद्धा महत्त्वाचे आहेत। खेळामुळे आपले आरोग्य चांगले राहते, मन सुदृढ राहते, बुद्धी तल्लख होते। त्याच्यामुळे त्याचा उपयोग आपल्याला अभ्यासासाठी होतो। आणि कलेमुळे आता आपल्याला कधी कधी एकच काम करायचा खूप कंटाळा येतो का, आणि जेव्हा आपल्याला थोडासा विरंगुळा पाहिजे असतो तेव्हा आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करतो। मग कुणाला वाचनाची सवय असते, कुणाला कुठल्या चित्रकलेची सवय असते। आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी वेगवेगळे कलागुण असतात आणि ते आपण जोपासले पाहिजे। अभ्यासाबरोबरच हे कलागुण जर आपण जोपासले तर त्याचा नक्कीच फायदा आपल्याला चांगला होतो। म्हणून अभ्यासाबरोबरच या दोन्ही गोष्टींना खूप जास्त महत्त्व आहे। आपल्याला मोकळ्या वेळेत काय करायला
आवडते? मोकळ्या वेळेत मला सुद्धा वेगवेगळ्या कलाकुसरीच्या वस्तू तयार करण्याची आवड आहे. कागद काम असेल, मातीकाम असेल किंवा चित्रकलेची सुद्धा मला खूप आवड आहे. मला सुरुवातीपासूनच वाचनाचा सगळ्यात जास्त कंटाळा होता. मला कधीच पुस्तकं वाचायला आवडत नव्हतं. पण आता मागच्या 2 महिन्यामध्ये मला एक नवीन मैत्रीण मिळाली आणि त्या मैत्रिणीमुळे मला वाचनाची सुद्धा आवड आता निर्माण झाली आहे. मग जेव्हा मोकळा वेळ मिळतो तेव्हा मला शिवणकाम सुद्धा आवडतं. असं कुठलंच नाहीये जे मला हे आवडत नाही. आता मी सांगितलं फक्त मला वाचन आवडत नव्हतं, नाहीतर मला लेखन आवडतं. आता वाचन सुद्धा आवडत आहे. मला रांगोळी काढायला आवडतं, शिवणकाम आवडतं, वेगवेगळ्या कलाकुसरीच्या वस्तू तयार करायला आवडतात. मुलांना स्नेहसंमेलनामध्ये जेव्हा तुमची तयारी आम्ही घेतो तेव्हा तुम्हाला ते वेगवेगळे डान्स शिकवायचे असतील किंवा नाटिका घ्यायची असतील, हे सगळं करायला मला खूप आवडतं. आपल्याला आदर्श कोण आहे? माझा आदर्श सगळ्यात अगोदर माझी आत्या, त्यानंतर माझे वडील, ज्यांनी मला या क्षेत्रामध्ये आणलं. कारण या क्षेत्रामुळे मला वेगवेगळ्या माझ्या कला दाखवण्याची मला संधी मिळाली आणि माझ्या कला मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवू शकते, याचा मला खूप जास्त आनंद आहे. आणि शाळेत आल्यानंतर तुम्हा सर्व मुलांकडून सुद्धा मला बऱ्याच काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे हे सगळे छोटे मुलं सुद्धा माझा एक आदर्शच आहे. विद्यार्थ्यांसाठी एक छोटा प्रेरणादायी संदेश द्या. सगळ्या मुलांसाठी एक संदेश असा की प्रत्येकाने लहानपणापासूनच ठरवलं पाहिजे की मला काय व्हायचं आहे आणि त्या दृष्टीने आपण अभ्यास केला पाहिजे. मी पण ठरवलेलं होतं की मला काय व्हायचं आहे, पण कधी कधी आपल्या जीवनामध्ये असे वेगवेगळे टप्पे येतात आणि त्यानुसार आपण बदलत जातो. पण सकारात्मक बदल स्वीकारून आपण काय म्हणतात त्याला, परिस्थितीप्रमाणे आपण राहिलं पाहिजे. तर सगळ्या मुलांनी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात अगोदर आपले आई वडील, गुरुजन यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकल्या पाहिजे. तुम्ही आत्ताच ठरवायचंय की मला कोणत्या क्षेत्रामध्ये जाऊन काम करायचं आहे. ते क्षेत्र जर तुम्ही निवडलं तर तुम्ही त्या क्षेत्रापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला पाहिजे तो प्रयत्न करू शकता आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी सध्या तर खूप जण तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी सांगितलेलं ऐकणे आणि तुम्ही छान अभ्यास करणे हा सगळ्यात जास्त प्रेरणादायी संदेश तुम्हाला या निमित्ताने मी देते. आणि सगळ्या मुलांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. तुम्ही शांतपणे ऐकलं आणि मला शाळेने सुद्धा, खरं तर मी याच शाळेची विद्यार्थिनी आहे, म्हणजे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेमधली लातूरची जी केशवराज विद्यालय आहे त्या शाळेची मी विद्यार्थिनी आहे. म्हणजे मी याच संस्थेमध्ये शिकली आहे आणि याच संस्थेमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आणि मला त्यावेळेला शिकवायला जे शिक्षक होते त्यांच्यासोबत मी आता सहशिक्षिका म्हणून काम करत आहे. तर मला या ठिकाणी काम करायला खरंच खूप मनापासून आनंद होत आहे आणि संस्थेने, शाळेने मला या मुलाखतीची संधी दिली त्याबद्दल मी संस्थेची सुद्धा खूप आभारी आहे. या शाळेकडून, या संस्थेकडून मला लहानपणापासूनच खूप काही शिकायला मिळालेलं आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.